काहीही झालं तरी शाळेसाठी पैसे उभे करावे लागतील. अर्जुन, शब्द दिलायस तू. कसं होणार आहे? कसं पॉसिबल करणार आहे? हे काय रे? रिपेअर नाही केली सायकल? नाही नाही, मी गेलतो रिपेअर करायला दुकानात, पण तो कारगीर नाही म्हटला मला. नाही म्हणला म्हणजे? नाही नाही, कारगीरचं काय चालतं म्हणा, पण त्याचा मालकच त्याला रिपेअर करून द्यायला नाही म्हटलंय. असं कसं नाही म्हणू शकतो तो? कोण आहे तो काय बलरामचा माणूस आहे की काय? नाही नाही, मालक भला माणूस बरं. मग भला आहे, मग काय म्हणणं काय त्याचं? आता त्यांचं काय म्हणणं आहे ना, ते तुम्ही त्यांच्याच तोंडून ऐका. हो काका, अहो या की लवकर, तुम्ही सांगा बुवा काय म्हणणं आहे तुमचं. ही नवी कोरी सायकल? आता अर्जुन दादा एवढं चांगलं काम करणार आहेत आणि 24 तास सायकल चालवायची म्हणल्यानंतर त्याला दणकट सायकल नको का? तेवढाच आमच्याकडून हातभार. प्रिया, रडू नको. माझा ऐक, घरी जा बघू. मला नाही जायचं घरी. प्रिया, नाहीतर मग तू पण चल माझ्या बरोबर. तुला आमची आठवण येतच नाही का रे? मी कुणीच नाहीये का तुझी? प्रिया, मग तू असंच करतोस, सगळ्या प्रॉब्लेम्स ना एकटाच फाईट करतोस. स्वतःवर काय वाईट वेळ आली आहे इथे. तुझ्या घरच्यांनी तुला परक केलंय आणि असं असताना तू जे तुझ्यासाठी कुणीच नाहीये त्यांच्या भविष्याचा विचार करतोयस इथे. किती भारी आहेस रे दादा, मला अभिमान आहे तुझा. प्रिया, प्रॉब्लेम्स असतात ना, हे सगळ्यांच्याच आयुष्यात असतात, पण परिस्थितीशी जो लढतो ना तोच टिकतो. बरोबर आहे तुझं दादा, मला 100% खात्री आहे, आज नाही उद्या तुझ्या आयुष्यात सगळं छानच होईल आणि शाळेच्या डोनेशन साठी पण भरपूर पैसे गोळा होतील बघ तू. हॅलो, तुम्ही जो नंबर पाठवलाय तो सरस्वती विद्या मंदिरचाच आहे ना? नक्की ना? नाही नाही, काम काय ते आम्ही नंतर सांगतो, ठेवतो. हॅलो हॅलो, सरस्वती विद्या मंदिर ना? आम्हाला ना मुख्याध्यापकांशी बोलायचं होतं. हो, बोलतोय.
नमस्कार सर, आम्ही कृष्णा कवठेकर बोलतोय. हो नमस्कार, बोला ना ताई. आम्हाला असं समजलंय की तुम्हाला शाळेसाठी काहीतरी डोनेशन हवंय म्हणून. हो, त्याच्यासाठी गेलो होतो मी कारखान्याच्या ऑफिसला, परंतु बलराम सर मला नाही म्हणाले. पण अर्जुन सर मदत करतायत आम्हाला, ते आमच्या पाठीशी आहेत. त्यांनी तसं वचन दिलंय आणि त्याच्यासाठी ते 24 तास सायकल चालवणार आहे. नाही, आम्ही त्या संदर्भातच फोन केलाय. अर्जुनला म्हणावं सायकल चालवायची काही गरज नाहीये, पैशांची व्यवस्था झाली. म्हणजे मला काही कळलं नाही ताई. कारखान्याचा काही संबंध नाहीये. आमच्या बचतीतून आम्ही शाळेच्या डागडुजीसाठी पैसे द्यायला तयार आहोत. फक्त पैसे कधी आणि कुठे पाठवायचे तेवढं सांगा. पत्ता पाठवा, आम्ही पैसे पाठवून देतो. पण आणखीन एक, याची वाच्यता कुठे करू नका बरं का. ताई, तुम्ही मोठ्या मनाने मदत करतायत, पण मला माफ करा, मी तुमची मदत नाही घेऊ शकत. का? अर्जुन सर आहेत ना आमच्या पाठीशी, ते आम्हाला मदत करतायत. ज्यांनी त्यांच्या पाठीत खंजीर खूप असला, त्यांना अपमानित करून घराबाहेर काढलं, अशा लोकांची मदत नकोय आम्हाला. माफ करा ताई, आम्ही तुमच्या कवठेकरांची मदत नाही घेऊ शकत. खाऊन घ्या बघू तुम्ही अगोदर. अहो ऐका माझं बहिणी, अहो तुम्ही सकाळपासून काही बी नाही खाल्लं बघ. हो मी जेवते, तुम्ही पण आराम करा आता. बरं ठीक आहे, आता निघतो आम्ही. बर. तुम्ही जेवलाय का? हा, मी आलोय जेवून. हा डोनेशनचा डबा आहे ना, डायरेक्ट मी आता इकडे घेऊन आलोय. हा नाही, आता त्याचं काय आहे, गावातल्या ज्या बी कोणत्या माणसाला डोनेशन द्यायचं असेल ना, तर डायरेक्ट इकडे आणून टाकेल. बर. मी आहे नाही तर तुम्ही नका टेन्शन घेऊ. हा, तुम्ही करा, जेवण करा. हा, वहिनी, राधे राधे. पंक्या, अरे तू इथं काय करतोय? अरे कोणतरी बघेल की. आपल्याकडे ना मिस्टर इंडियाचा घड्याळ आहे. आपण पण तुझ्यासारखा कधी कुठेही टपकू शकतो काय. अरे पंकज, अरे नको देऊ तुम्हाला डोनेशन वगैरे. अरे घरी कळलं ना तर उगाच राडा व्हायचा. एक मिनिट, आपण डोनेशन वगैरे द्यायला आलोच नाहीये. मग आपण आपल्या मित्राची भेट घालून द्यायला आलोय. कोण मित्र? हा काय, ये ना भावा कुठं. हा माझा मित्र विकास, आपल्या गावातल्या केबलवाल्याकडे कामाला आहे. बोलायला बच्चन बरं का. काय बच्चा भावा, बोल की. बोल. मी असं ऐकलंय अर्जुन दादा शाळेच्या डोनेशन साठी 24 तास सायकल चालवणार आहे. हा, जेव्हा अर्जुन दादा सायकल चालवतील ना, मी ते सगळं शूट करतो आणि आपल्या केबलवर दाखवतो. असं म्हणजे इथलेच लोक नाही, अख्ख्या गावातल्या घराघरातले लोक बघतील अर्जुन दादाला. काय बोलतोस? अर्जुन दादाची शाळेबद्दलची तळमळ अख्ख्या गावाला कळली पाहिजे. सायकल चालवताना फक्त अर्जुन दादाच नाही, 24 तास अख्खा गाव अर्जुन दादा बरोबर जागा राहील बघा. म्हणजे डोनेशन डबल. शाळेला म्हणावं, फक्त कवलं काय, डायरेक्ट दुसरा मजलाच बांधा शाळेसाठी. हा पंक्या, तुझ्या तोंडात साखर पडू. हे घे. हे साखरेपेक्षा पण गोड आहे.